पूर्ण स्पर्धेमध्ये त्यानंतर जाऊयात उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो श्रीकांतजी फाळके, अर्थात नाही फलंदाज आता देणं बाकी. श्रीकांतजी फाळके साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी आपण द्यायची संपूर्ण स्पर्धेतला. मी पवार साहेबांना देखील विनंती करतो की आपले देखील शुभ हात याला लागले तर खूप बरं वाटेल. संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज 68 धावा कुठून काढल्यात, 8 षटकार ज्याने ठोकलेत, 2 मॅच मध्ये कमालीची कामगिरी राहिली आणि संपूर्ण दिवसभर आपल्या टीम साठी एक हाती लढण्याचा ज्याने मात्र प्रयत्न केला. आणि हो यस मित्रांनो, उत्कृष्ट फलंदाज रन मशीन ऑफ जय मल्हार फोर्स फिटनेस राहुल जाधव ठरतायत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. काय खेळलेत, काय बरसलेत, अप्रतिम. मागील स्पर्धेतला अधुरं स्वप्न पूर्ण करत असताना मात्र थोडेसे प्रयत्न फेल गेले. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करायचं होतं का हा प्रश्न मनामध्ये पडलाय, परंतु जाता जाता शेवट गोड केलाय. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधला टोर ठरलाय आणि त्याला मात्र गौरवण्यात येते विक्रमजी पवार आणि त्याचबरोबर आपण पाहतोय श्रीकांतजी फाळके साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर प्लीज तर चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय रॉयल ए हा संघ. तर विनंती करेन रॉयल ए संघ यायचं. आपण चौथ्या क्रमांकाचा तुम्ही मानकरी ठरलात. रॉयल ए संघ चतुर्थ क्रमांकाचा तुम्ही मानकरी ठरलात. प्लीज आपण यायचंय स्टेजवरती तुमची ट्रॉफी घेण्यासाठी. यस, मी विनंती करतो विक्रमजी त्याचबरोबर श्रीकांतजी आणि त्याच्यानंतर रविदादांना तुमच्या तिघांच्या शुभ हस्ते रॉयल ए संघाला सन्मानित करायचं. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेतला. जोरदार टाळ्या मित्रांनो या संघासाठी देखील. त्यानंतर माफ करा चतुर्थ क्रमांक इथं शेष राहिले. तर चतुर्थ क्रमांक रॉयल बीच ठरतोय. तर एखादा प्रतिनिधी आहे का? ओके, तर बॉबीच इथे उपस्थित आहेत आणि मी पुन्हा एकदा त्याच तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की तुमच्या तिघांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन सन्मानित करायचं. तर मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेतला सर्वाधिक मोठा किताबाचा मानकरी मी दीपकजी आणि त्याचबरोबर सरस्वती ताई आणि प्रकाश दादांना विनंती करतो की आपल्या तिघांच्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतला सर्वाधिक महत्वाचा किताब इंडिव्हिज्युअल प्लेयर साठी अर्थातच प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ज्याची बॅट बरसली आणि संपूर्ण दिवसभर त्याच्या मात्र षटकारांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 71 धावा फलंदाजी करत असताना मात्र कुठल्या, त्याचबरोबर आपण पाहतोय की 2 कॅचेस टिपल्या, एक रनआउट देखील त्याने कंप्लीट केलं आणि जवळजवळ आपण पाहतोय की या संपूर्ण स्पर्धेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट अर्थातच तब्बल 2000 रुपयांचा मानकरी. हो यश मित्रांनो, आवाज सांगतोय शशी जाधव. आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे सर्व अर्थातच दीपक सरांकडून मात्र हे पारितोषिक 2000 रुपयांचं. मी सचिनजी ठोंबरे साहेबांना विनंती करतो प्लीज आपण व्यासपीठावरती यायचंय. सचिनजी ठोंबरे शिवा आपण यायचं व्यासपीठावरती प्लीज. शशी ठरलाय संपूर्ण स्पर्धेतला. भरपूर दिवसानंतर शशी त्याच्या जुन्या रोल मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. विक्रम पवार या स्मित हास्य देत आहेत म्हणजे ते देखील त्याच्या फलंदाजीला घेऊन खुश आहेत. संघ मालक खुश, शशी खुश, टीम खुश, सर्वजण इथे मात्र खुश झालेत. त्यानंतर जाऊयात यानंतर मी ऍडव्होकेट आदरणीय उदयराज साहेबांना मात्र विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. आदरणीय ऍडव्होकेट उदयराज साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. नुकतीच जर का सांगायचं म्हणलं तर या मुलाने न्यायाधीशाची माफ करा वकिली पदवी प्राप्त केली आणि आपल्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबामधून हा युवा बिलॉंग करतो. आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामधला मुलगा आता मात्र वकील झालाय. ही आहे कलमची ताकद. एकदा जोरदार टाळ्या आपल्या या लाडक्या ऍडव्होकेटसाठी.
त्याचबरोबर सुशांतजी वाक्षे साहेब आपल्यास देखील मी विनंती करतो की आपण देखील यायचे व्यासपीठावरती. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. मॅचच्या फ्लो मध्ये तुम्ही कधी आलात आम्हाला कळालं नाही, क्षमा व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं तेवढंच मी आभार व्यक्त करतो. द्वितीय क्रमांकाचा मानकरी आणि हे पारितोषिक देण्यासाठी मात्र मी विनंती करतो यायचंय सर्वांनी या. आपण रवीजी, विक्रमजी, श्रीकांतजी साहेब, तुम्ही सुशांतजी, तुम्ही देखील. मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेतला द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय आनंदा माने सरकार यांचा, अर्थात जय मल्हार फोर्स फिटनेस हा संघ. दोघांनीच यायचंय प्लीज, ट्रॉफी घ्यायला दोघांनीच या. नंतर फोटो सेशन साठी आपण खालती सर्वांना वेळ देऊयात. शिवा, शिवा परत खेळला. येस, आपण इथे मात्र आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज, तुमचं देखील मनपूर्वक कौतुक. त्यानंतर मित्रांनो जाऊयात या संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक महत्वाची आणि सर्वांचीच लक्ष वेधून घेणारी ही रबर बॉल पावसाळी क्रिकेट बॉलची ही स्पर्धा. दीपकजी, प्रकाशदादा, ऍडव्होकेट साहेब, सरस्वती ताई, सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते मित्रांनो सुपर डीजी माऊली चषक 2025 विजेता ठरलाय. पावसाळी हंगामामध्ये प्रथमच विजेता अर्थातच आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ. यायचंय आपण. मी विनंती करतो कर्णधार आणि एकच खेळाडून यायचं. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय त्यांच्या संपूर्ण टीमला तब्बल 5,000 रुपयांचं रोख रक्कम इनाम देखील दिले जाते. ही संपूर्ण स्पर्धा पार पाडली यासाठी नक्कीच रामदासजी मानवर साहेब आणि त्याचबरोबर दिनकरजी पोपेटा साहेब या दोघांचा मी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण व्यासपीठावरती लाभले, या व्यासपीठाची शोभा वाढवली, याबद्दल तुमच्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो. रविदादा असतील, दीपकजी असतील, त्याचबरोबर रवी सर असतील, प्रकाशदादा असतील, सरस्वती ताई असतील, बाळा असतील, विक्रमजी असतील, श्रीकांतजी फाळके असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय सुशांतजी असतील, या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हे पर्व इथेच थांबले हे जाहीर करतो. यशस्वी झाले तुमच्याच प्रेमामुळे, याची पुन्हा एकदा शाश्वती देतो. पुढच्या पर्वामध्ये पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. तर एक जरुरी, सरस्वती ताई प्लीज तुम्ही थांबायचे, प्रकाश दादा, रवी दादा आपण थांबायचे, कारण की एक विशेष सत्कार आपल्या ऍडव्होकेट साहेबांचा आपण इथे करणार आहोत. मी विनंती करतो आपल्या सर्वांनाच आपल्या शुभ हस्ते आपल्यातलाच एक सर्वसामान्य कुटुंबामधला मुलगा आज वकील झालाय, ऍडव्होकेट झालाय, याबद्दल नक्कीच त्याचा एक